थेट जाते सागर गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तर सागर, आपण पाहिलेले काही महिलांना अश्रू अनावर झालेत, तर वारंवार हे घडतंय. मात्र या सगळ्याची सुरुवात आपण आपल्या घरापासून केली पाहिजे. मुलींना खरं तर आपण कोणाच्या घरी देतो या सगळ्यांचा विचार केला पाहिजे. आता नेमकं सागर, तुमच्या बरोबरही काही लोक आहेत, त्यांचं नेमकं म्हणणं काय, त्यांच्या भावना काय आहे? नक्कीच नाशिकमध्ये देखील या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येतोय. वैष्णववरती झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात येतोय. आपल्याबरोबर काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. वैष्णवीवर झालेला अत्याचार खरं तर सगळ्यांनीच बघितले, सगळ्या महिलांनी बघितले. हुंड्याच्या यामुळे या सगळ्या घटना घडली. तुम्हाला काय वाटतं? 21व्या शतकात तर असं व्हायला नकोय. आणि हे जे हुंडाबळी आहे हे कधीच बंद झालेलं आहे सर, बरोबर की नाही? आणि हे स्त्रियांच्या याच्यावरती लज्जास्पद झालेली घटना आहे. तर ह्याच्यावरती न्याय मिळालाच पाहिजे आणि जे असेल कोणी त्यांना फाशी झाली पाहिजे. तुम्ही देखील महिला आहात. घरामध्ये खरं तर महिला असते, घर पूर्ण घडवण्याचं काम महिला करते. मात्र यात हुंडा सारख्या मध्ये बळी जातोय महिलाचा. हा विषय तर निंदनीय आहे. त्याच्यावर तर निषेध झालाच पाहिजे या गोष्टीचा. त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. तिच्यावर देखील अत्याचार झाले, अत्याचार खूप झालेला तिच्यावर, तर तिला न्याय मिळाला पाहिजे. खरं तर नाशिक मधले सगळेच जण न्याय मिळाला पाहिजे वैष्णवीला अशी प्रतिक्रिया देते. आपल्यावर काका देखील आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय वाटतं या सगळ्या घटनेवरती? जे घडलं ते एकदम निंदनीय घडलेलं आहे आणि अशा गोष्टी घडायला नकोय. आता आपण 21व्या शतकात चाललेलो आहे आणि ते असं जे होतंय ते एकदम चुकीचं झालेलं आहे. आणि आता आपण सगळेजण हुंड्याच्या विरोधात असतो, ते असं हुंडाबळी एवढ्या वर्षानंतर होतोय ते लज्जास्पद आहे. खरं तर नाशिकमध्ये देखील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. हुंडा जी पद्धत आहे ती बंद झालेली असताना देखील अशा घटना घडत असेल तर आम्ही याचा निषेध व्यक्त करतो, असं नाशिकचीकरांचं म्हणणं आहे. अगदी सागर, प्रताप नाईक देखील आपल्या बरोबर आहेत. प्रताप, तिथे तुमच्या सोबतही काही महिला आहेत. नाशिकमध्ये आपण पाहिलं तीव्र संताप सध्या महिलांच्या वतीनं यावेळी व्यक्त केला जातोय. आरोपींना फाशीच झाली पाहिजे अशी मागणी सध्या केली जाते.